आपल्याला पाहायला मिळेल कोणी ए आणि त्यांना फाईट करणारे निलजे ए या दोन टीम मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिक उपस्थित मान्यवर तसेच मायबाप प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत अंतरली चषकामध्ये दिवस पहिला आपण पाहतोय दमदार स्पर्धा तर निलजे बी आणि सोनारपाडा या दोन्ही टीमला विनंती असेल आपला कॅप्टन या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा निलजे ब आणि इशिता 11 श्री गणेश कोणी या नावाने आज मैदानामध्ये उतरलाय कोणी असंघ आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान निलजे मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल टॉस जिंकला तो म्हणजेच इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पिंटू हजारी आणि विशाल पाटील 5 षटकांची लढत मागचा मॅच या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच टीम एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमने एक बॉल 6ची गरज असताना तो मॅच त्या ठिकाणी जिंकला जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं चला निलजे जय हनुमान निलजे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे चला जय हनुमान निलजे संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे त्या ठिकाणी फिल्डिंग सेट करून घेतली टीम इशिता 11 श्री गणेश कोणी रेड जर्सी मध्ये आकाश ठोंबरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये आज इशिता 11 कोणी या टीम मध्ये चला कोणी गावातील कोण मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत तसेच टीम निलजे जय हनुमान निलजे असंघ खेळतोय निलजे गावातील देखील कोणी ग्रामस्थ वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचे सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील आणि प्रितेश पाटील पाटील बंधूंची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये
तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला येतोय सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. P1चा पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती हेमंत टोंबरे. पहिला बॉल स्ट्राईक वरती. नितेश पाटीलचा हा तडाखा पाहायला मिळतोय. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. अकाउंट ओपन केलंय. फलंदाज नितेश पाटील, जयनुमान क्रिकेट संघ निळजे या संघाची ओळख आहे. विस्फोटक फलंदाज आहे निळजे या टीमचा. त्याच्याच बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 4. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत करण टोंबरे होते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आकाश टोंबरे आहेत त्या ठिकाणी आणि येतोय बॅक टू बॅक दुसरा चौका. आपल्याला करण टोंबरे पाहायला मिळत आहेत. तर मात्र लॉंग ऑफला सरफराज शेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. स्ट्राईक वरती नितेश पाटील, पुन्हा एकदा अलोंदी कार्पेट त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय रनआउट साठी. या ठिकाणी आम्ही चेक करतोय आमचे तिसरे पंच. आणि फलंदाज बाद. नक्कीच पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ निळजे या टीमला रनआउटच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. सुरुवात दमदार केली नितेश पाटीलने. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा अप्रतिम सामना आपल्या समोर. एका बाजूला इशिता 11 श्री गणेश कोणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतोय जयनुमान निळजे. या दोन टीम मध्ये इथून मात्र स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आज टीपला तर नक्कीच मोठी विकेट आली आहे या ठिकाणी. नितेश पाटील चिखेडी संपुष्टात. फलंदाज बाद. मात्र बाब्याने अप्रतिम जल टिपला त्या ठिकाणी. फलंदाज नितेश पाटील एक विस्फोटक फलंदाज बाद होतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला केतन पाटील. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. टीम जय हनुमान निळजे संघाचा. धावसंख्या स्थगित 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. सध्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला हेमंत. हेमंत टोंबरे बॉलिंग मार्क वरती. P1चं षटक. अतिशय सुंदर बॉल. सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह करण्यात येतोय. धाव मिळणार नाहीये. हा येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी केली जाते P1च्या षटकामध्ये.
खास करून मी उल्लेख करेन हेमंत टोंबरेने पूर्णपणे कमबॅक केलं. बॅक टू बॅक सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. तदनंतर अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती या ठिकाणी बॉलिंग केली. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं या ठिकाणी. अतिशय सुंदर बॉलिंग. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या संघाचा अमोल यांना विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. 9 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर मध्ये येतोय अनंता मात्रे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आहे हर्षल पाटील. तर आदरणीय जगनदादा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये अक्षय दादा जाधव हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती. हा बॉल इथून मात्र हर्षद टोंबरेच्या हातामध्ये फलंदाज होईल बाद. स्क्वेअर लेगचे पंचांना विनंती असेल थोडस बाजूला व्हायचंय. पिंटू हजारे त्या ठिकाणी साइड अँगल कॅमेरा आहे. यस नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5व्या क्रमांकावरती प्रथमेश येत. प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती स्थगित 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलं गेलं. इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमच्या माध्यमातून भरपूर पाठीराखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमचे. सेकंड ओव्हर मध्ये येतोय बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अनंत मात्रे ज्याने विकेट घेतली. हा बॉल अतिशय सुंदर आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका जाईल सीमारेषा पार. 4 विकेट नंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण या ठिकाणी करण्यासाठी सुरुवात केली आहे जय हनुमान निलजे या टीम कडनं. बॅट्समन आपण पाहतोय प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 13. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. हा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना डॉट बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगलं कमबॅक आपण पाहतोय अनंता मात्रेकडून. दोन्ही टीम मध्ये सध्या रंगतदार मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये जात असताना कमबॅक करावं लागेल अनंत मात्रेला. दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले. नितेश पाटील 9 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर प्रितेश पाटीलचे देखील विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि हर्षल पाटील देखील बाद झाले 0 या धावसंख्येवरती. डॉट बॉल होतोय. वाईट बॉल आहे. यस पंचांचा इशारा आला वाईट बॉल आणि वाईटच्या नंतर धावसंख्येमध्ये बदल केला जाईल.
धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर वरती प्रथमेश. लोवा फुलटॉस बॉल या ठिकाणी यष्टी रक्षक होते अरुण टोंबरे त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे येतोय नशिबाचा चौकार. नो बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला फलंदाजाकडून. तर या ठिकाणी चेक केलं जाईल MTC लाईव्ह च्या माध्यमातून या ठिकाणी चेक केले जाते. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे उर्ध विकेटने. हा बॉल ऑन साइडला स्लोवर पद्धतीचा बॉल फिंगर रोल केले यावरती पडल्यानंतर हलकासा बाहेरून जाणारा बॉल आपण बघितला ऑफस्टिक वरती ठेवण्यात आला. धावसंख्या स्थगित 18 या धावसंख्येवरती. या षटकामधील अजून बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल पंच आमच्याकडे इशारा करतील. नक्कीच पंच योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्या ठिकाणी पाहणी करतील. बॉल डायरेक्ट पट्टीवरती रिलीज झाला तर व्हाईट बॉल. यस पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकले 19 धावा. क्रिश मोरे आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी मुख्य आयोजक उर्ध विकेटने. हा बॉल रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आकाश टोंबरेच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. वेल स्टॉप. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी आकाश टोंबरेच्या माध्यमातून. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला फील्ड करण्यासाठी गेले होते. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या गेल्या 2. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ऑन अबाउट 21 धावा. करायचा इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमला विनंती असेल. 3ऱ्या ओव्हर मध्ये येतात बॉलिंग मार्क वरती. केंगे ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय जगन्नाना पाटील जगन्नाना जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावरती. तर आदरणीय संदीप दादा ठोंबरे यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 40+ कोणी टीमचे कॅप्टन आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा. या ठिकाणी पंचांकडे अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागत असताना 4था
तर आदरणीय गणेशदादा पाटील येदुटणे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आहे याचे मुख्य व्यासपीठावरती. आपलं अंतरली चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील येदुटणे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम या आपण मुख्य व्यासपीठावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. हर्षद ठोंबरे तर आदरणीय रामनाथ पाटील निलजे जे आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांच्या माध्यमातून वाईड बॉल घोषित करण्यात आला. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. रत्नागिरी चॅम्पियनशिप मध्ये त्या ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या खेळाडूची निवड झाली होती. तर तिसरे पंच गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला या ठिकाणी. हर्षद ठोंबरे या गोलंदाजावरती या ठिकाणी. चला तिसरे पंच जायचं मैदानाच्या आतमध्ये. तर आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील येदुटणे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अप्रतिम जेल टिपला गेला त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते करण ठोंबरे आणि फलंदाज बाद. फलंदाज 7व्या क्रमांकावरती गेला मैदानाच्या आतमध्ये. दिशांत गेला. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षद ठोंबरे वेगवान तेज तरार गोलंदाजी करतोय. हा बॉल सॉफ्ट याने फक्त ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली हर्षद ठोंबरेने. 3 बॉल 3 विकेट घेतले गेले हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. दमदार या ठिकाणी बॉलिंग सुरू आहे सध्या इशिता 11 श्री गणेश कोणी या टीम कडनं. पूर्णपणे जय हनुमान निलजे संघाच्या या ठिकाणी गडी बाद होत आहेत. चांगले बॅटिंग या ठिकाणी करावे लागेल. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले गेले. तर आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बॉल लॉफ्ट केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्रतिम जेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय आणि फलंदाज होईल बाद.
नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती मनल जातोय. 9व्या क्रमांकावरती जात असताना धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते 22 या आकड्यावरती इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमची. हा बॉल इथून मात्र अजून एक धक्का बसत असताना फायबर कंप्लीट करत असताना या ठिकाणी हर्षद ठोंबरेला आपल्याला पाहायला मिळतंय. दमदार बॉलिंग. तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम षटक आपण बघितलं हर्षद ठोंबरेचं. फक्त व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धावाली आणि फायपर कंप्लीट करत असताना या स्पर्धेमधील 5 विकेट घेतले एकच ओव्हरमध्ये. फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी 8 फलंदाज बाद झालेत. 10व्या क्रमांकावरती येतो बॅटिंग करण्यासाठी सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती सरफराज शेख. लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. जय हनुमान क्रिकेट संघ निलजे पूर्णपणे बॅकफुटला. अकराव्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करण पाटील गेलाय. 9 फलंदाज बाद झाले टीम जय हनुमान क्रिकेट संघ निलजे या टीमचे. इथून मात्र फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करायचा होता. प्रयत्न फसला. डॉट बॉल. पूर्णपणे दमदार खेळ या मॅच मध्ये केला इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमने. अचूक टप्प्यावरती बॉलिंग केली. बॅक टू बॅक धक्के लागले टीम जय हनुमान निलजे या टीमला. अतिशय सुंदर फटका. झेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडत असताना क्षेत्ररक्षक येतील आकाश ठोंबरे होते त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. हा बॉल इथून मात्र बेलेप केला. सोडून दिला. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. पंच मेन पंच आपल्याला पाहायला मिळतात विशाल पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच त्या ठिकाणी पिंटू हजारी आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक इथून मात्र डॉट बॉल येत असताना सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे टीम इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमची. कोणते मोठे फटके मारून देत नाहीये. चौकार षटकार मारावे लागतील. प्रयत्न करावे लागतील जय हनुमान निलजे या टीमला. पुन्हा एकदा गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे. हेमंत ठोंबरे तो वेगाने एक कंप्लीट.
आणि नक्कीच या ठिकाणी एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच्या बरोबरीने टीमची टोटल 26 ऑन अबाउट 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये आनंद घेत आहेत या सामन्याचा. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद अशा पद्धतीने या ठिकाणी ऑल आउट जय हनुमान क्रिकेट संघ निलजे. धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान निलजे या टीमने 26 बनवले आणि 27 धावसंख्येसह छोटस टार्गेट सेट केलं. इशिता 11 श्री गणेश कोणी या टीम समोर. तर पहिल्या षटकामध्ये हेमंत टोंबरेला 1 विकेट मिळाली. तदनंतर अनंता मात्र याला दुसऱ्या षटकामध्ये त्याला देखील 1 विकेट मिळाली. तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 विकेट घेतले हर्षद टोंबरेने आणि सरफराजने 2 विकेट घेतलेत. तर आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत मोठी मॅच आपल्या समोर येते. उंबारली आणि त्यांच्या विरोधात हेदूत नबी या दोन टीम मध्ये. तर आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. तर हेदूत नरचे सन्माननीय गणेशदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने खोणी अ वर्सेस निळजे अ असे दोन संघ एकमेकांच्या समोर होते. प्रथम बॅटिंग करत होता निळजे संघ. त्यांनी उभारले फक्त आणि फक्त 26 धावा जिंकण्यासाठी 27 ची गरज. इशिता 11 श्री गणेश खोणी या संघाला. गणेशदादा पाटील यांचं हार्दिक स्वागत. चला टॉस करूयात आपण. उंबारली आणि हेदूत ने ब. जाईल. तर आदरणीय सूर्यकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. दमदार व्यक्तिमत्व कोणी गावातील समाजसेवक आदरणीय डॅनिशेट मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. सूर्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख मोमेंट देऊन या स्पर्धेला या ठिकाणी इथून मात्र शुभ सन्मान होत असताना त्यानंतर गणेशदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती करतोय तर आदरणीय सूर्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गणेशदादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख. पंच 2 मिनिटं मॅच थांबवायची. त्यानंतर
तर आदरणीय दत्तदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय दत्तदादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. त्यानंतर आपण दोन टीम मध्ये टॉस करणार आहोत. एदुटणे बी आणि उंबारली या दोन टीम मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. सामना सुरू करायचा आहे. कॅचची संधी चालून आली होती पण कॅच घेऊ शकले नाहीत. धावफलकावरती जाऊन पोहोचतील एकूण 2 धावा. 27चं एक छोटंसं लक्ष आहे आपण निर्जय संघाच्या माध्यमातून पाहिलं. आज तेवढा साधीचा खेळ झाला नाही. आता गोलंदाजीमध्ये दत्ता पाटील साहेबांकडनं विकेट हॅट्रिकला तब्बल 1100 रुपये बक्षीस दिलं जाईल. यावेळेस गती परिवर्तन आणि पहिलाच धक्का दिलाय फलंदाज बाद. पहिला चेंडू आणि दुसऱ्या चेंडूला सिंगल आली होती. त्यानंतर मात्र विकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल नितेश पाटील. यावेळेस वेगवान चेंडू रिव्हर्स खेळत आहेत. फायदा घेऊ शकले नाहीत व्यवस्थित. एक धाव मिळेल. धावसंख्या 3. 24 धावांची अजूनही गरज आहे. लेग बाईसच्या माध्यमातून सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू येऊ शकला नाही. विचार केला आपण तर फक्त 27चं टार्गेट आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस वेगवान चेंडू हवेत उडवलाय आणि अतिशय उत्तुंग स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप होता तो गॅप फाइंड करण्यामध्ये यश मिळवलं. येतो हा चौकार. त्याच्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 17ची अजूनही गरज. पहिल्या 3 सामन्यांमध्ये 50-60 प्लस धावा आपण बघितल्या. या सामन्यामध्ये मात्र फक्त 27चं टार्गेट आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी अजून एक कमी गतीचा चेंडू ऑफ स्टिकला धरून डॉट बॉल. चला टॉस करणार आहोत. पहिल्या सामन्याचा विजेता योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. विपक्ष एदुटणे ब. षटक संपलेलं आहे पहिलं. माननीय गणेशदादा पाटील साहेबांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोनही संघनायकांना आमची नम्र विनंती आपण लवकरात लवकर यायचंय. एदुटणे आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. पहिलं षटक नितेश पाटीलचं ज्याच्यामध्ये आल्या 7 धावा. एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 करण पाटील. करण पाटील बघायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर
पहिलाच बॉल यावेळेस लोअर फुल टॉस होता आणि त्याचा योग्य फायदा घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो हा दणदणीत चौकार. अकरा या आकड्यावरती पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करण. 11 धावा फलकावरती आहेत. यावेळेस स्टिअर करतायत. एकच धाव देऊन जाईल. 12 धावा धावफलकावरती. 15ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो पुढील चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज असेल आकाश ठोंबरे. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक रिव्हर्सचा एक अप्रतिम नमुना आणि सीमारेषे बाहेर विसावतोय षटकार. आणि या षटकारानंतर 18 धावा धावफलकावरती 9ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची. व्हेरिएशन दाखवलं आणि त्या व्हेरिएशनच्या माध्यमातून डॉट बॉल. एक डॉट बॉल. मात्र आता काही विशेष फरक पडणार नाहीये बॅटिंग करताना. इशिता 11 श्री गणेश खोणी संघाला फक्त 27 टार्गेट होतं. दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या धावा जवळपास पोहोचलेल्या आहेत. ते एकूण 18 या आकड्यापर्यंत 9ची फक्त गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. चांगली लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल. समीकरणामध्ये होणारा बदल या डॉट बॉलच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक अजूनही एक. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू षटकार. त्यानंतर 2 लागोपाठचे डॉट बॉल्स आपण या षटकामध्ये पाहिले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस पुढे सरकलाय. आता मात्र अप्रतिम धमाकेदार स्ट्रोक एक्झिक्यूट होईल. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. इट्स अ सिक्सर. फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 24. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. जस्ट 3 रन्स टू विन दिस मॅच. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. मनाल पाटीलचा वापर केलाय दिग्विजय संघाकडून. 3 धावांची गरज. टोटल स्कोर 24 उभारण्यामध्ये यश आलंय. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान चेंडू स्वीप करतात. चेंडू मागे निघून जाईल वेगाने. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतात. सो स्कोर हा लेवल झालेला आहे. फक्त 1 पाऊल दूर विजयापासून इशिता 11 श्री गणेश खोणी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. या एका धावेनंतर आपण लगेच टॉस देखील करून घेऊ. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली विरुद्ध हेदुटणे ब. यावेळी स्वीप केला. आपल्या स्टाईलने सामना फिनिश. विजयी संघ इशिता 11 श्री गणेश खोनी हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हर्षद ठोंबरे. तब्बल 5 गडी ज्याने बाद केले तो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊयात. गणेश पाटील साहेबांचे शुभ असते. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण इथे उपस्थित आहात. टॉस होतोय. पहिल्या
मॅचचा विजेता योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारले आणि हेदुटणे ब. सो टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय नो डाऊट हेदुटणे संघाने. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली प्रथम फलंदाजी करेल. मॅन ऑफ द मॅच गणेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देऊन टाकू. आणि या मॅचचा हिरो आहे किरण हर्षद ठोंबरे, 5 गडी बाद करणारा गोलंदाज. हर्षदचा हा सन्मान माननीय गणेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, मान्यवरांचे आभार, खेळाडूचं कौतुक.